हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट। तर आता आपल्याला इथे असं पाहायला मिळणार आहे की कृष्णाला घरी आणल्यानंतर दुष्यंत स्वतःच्या हाताला धरून पूजाला रांगडे पाटलांच्या वाड्याच्या कायमचं बाहेर काढून टाकणार आणि पूजाला तिची लायकी दाखवून देणार। आता हे नेमकं सगळं कसं घडतं हे जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहिलं की डॉक्टर दुष्यंतला सांगत असतात की हे बघा दुष्यंत सरकार, तुमच्या बायकोची तब्येत ही सुधारत नाही आहे, उलट आणखीन बिघाड होत चालला आहे तब्येतीत। या अशाने जर त्यांनी ट्रीटमेंटला रिस्पॉन्सच केला नाही तर आपल्या हातात काहीच पर्याय उरणार नाही आणि आपण काही करू शकणार नाही। त्यावर दुष्यंत डॉक्टरांना सांगतो की डॉक्टर प्लीज असं बोलू नका, काहीही झालं तरी मला कृष्णा हवी, तिला कुठल्याही केसवर आपल्याला बरं करायचंच आहे। त्यावर डॉक्टर सांगतात दुष्यंत सरकार, अहो पण त्यासाठी त्यांनी ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याही गोष्ट करतच नाही आहेत, मग अशा कंडिशनमध्ये त्यांना बरं वाटणार कसं? त्यावेळी मग दुष्यंत हा आता म्हणू लागतो की काहीही करेन मी, पण कृष्णाला बरं वाटायलाच हवं। त्यानंतर मग डॉक्टर सांगतात आमच्याकडनं आम्ही तर सगळे प्रयत्न करतोय, आता देवाला प्रार्थना करा, आता काहीतरी मिराकलच व्हायला लागेल। त्यावेळी मग मात्र दुष्यंत हा खरोखर आता देवी आईच्या दारात आलेला असतो आणि आता तो तिच्याजवळ हात जोडून प्रार्थना करत असतो की आजपर्यंत माझ्या कृष्णाने सगळ्यांचं चांगलं केलं, सगळ्यांच्या भल्याचा विचार केला, सगळ्यांचं मन जाणलं, हवं नको ते प्रत्येकाला बघितलं, मग आज तिच्या बाबतीत हे सगळं का घडतंय? आज तिच्यासोबत हे सगळं घडताना तुला काहीच वाटत नाही आहे का? तिने प्रत्येक वेळी, अगदी प्रत्येक वेळी सगळ्यांचं चांगलं व्हावं अशीच तुझ्या दारात येऊन प्रार्थना केली, कधीच तिच्या पदरात सुख पडलं नाही। आमचं लग्न झाल्यानंतर कुठेतरी जाऊन तिला आता सगळं चांगलं मिळत होतं आणि त्यात एवढं सगळं तू घडवून आणलंस, तुला तर सगळं माहीत होतंच, मग का कृष्णाच्या समोर या सर्व गोष्टी चुकीच्या पद्धतीने आल्या? का कृष्णाच्या नशिबात हे एवढे दगडधोंडे? आणि आता काहीही झालं तरी कृष्णाला मला सोडून नाही जाऊ देणार। मग दुष्यंत हा म्हणत असतो की तुला बघायचं आहे ना, तुला माझी परीक्षा घ्यायची आहे ना, पण आज ही परीक्षा माझी नाही तर तुझी आहे, बघूया आज काय जिंकतं। आणि मग दुष्यंत म्हणतो आता मी तुझ्या दारात गुडघ्यांवर हातावर दिवा घेऊन येणार आहे, आता बघूया तू कृष्णाला कशी शुद्धीवर नाही आणत ते। त्याबरोबर हे बोलणं सगळं काही बाळजाबाईंनी ऐकलेलं असतं। आता आपला मुलगा त्या भिकारड्या कृष्णासाठी हे एवढं सगळं करतोय हे बघून बाळजाबाईंना खूपच जास्त वाईट वाटतं। बाळजाबाई दुष्यंतला म्हणू लागतात, अरे दुष्यंता, तू हे सगळं काय करायलायस आणि कशा पायी? त्या कृष्णीपायी? अरे तिची लायकी आहे का नाही? म्हणजे तिच्यासाठी एवढं समजा करायची तुला काय गरज आहे बाळा? अरे डॉक्टर आहेत ना आणि ते त्यांच्या परीनं प्रयत्न करायलात की, मग तुला हे समजा करायची काय गरज आहे? अरे तू एवढा फाडफाड इंग्रजी बोलणारा फॉरेनवरनं शिकून आलेला पोरगा, जर तूच हे समजा असं विचित्र वागायला लागलास तर आमच्यासारख्या अडाणी अशिक्षित माणसानं काय करायचं रे? हे बघ दुष्यंता, हे तू जे काय करायलायस की नाही हे मला अजिबातच पटना झालं आहे बरं का। उगाचच्या उगाच असला काहीतरी वेडेपणा करून तू स्वतःचा आणि सगळ्यांचाच वेळ वाया घालवायलायस। अरे बाळा, तुला बघ किती त्रास व्हायला आहे, अरे बघ तुझ्या हातापायांना केवढं लागलं आहे, केवढं भाजलं आहे, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? दुष्यंत उठ रे उठ, हे सगळं नको करू, तुला एवढा त्रासात नाही बघू शकत तुझी आई। त्याबरोबर दुष्यंत म्हणतो तेच तर आई, जसं तुला माझी काळजी वाटते आणि तू मला त्रासात नाही ना बघू शकत, त्याचप्रमाणे मी सुद्धा कृष्णाला त्रासात नाही बघू शकत। कृष्णाचा त्रास मलाही नाही बघवत आहे, जोवर ती शुद्धीवर येणार नाही तोवर मी उठणार नाही, मी असंच देवीच्या दारात चालत जाणार आहे। कृष्णाची खूप श्रद्धा आहे या देवीवर। कृष्णाचं असं म्हणणं आहे की ही आई कुणाला कधीच अडचणीत बघत नाही, प्रत्येक भक्ताने मनापासून मारलेली हाक तिच्यापर्यंत पोहोचते। जर भक्ताने मारलेली मनापासून हाक तिच्यापर्यंत पोहोचत असेल ना, तर आज मी हे आजमावून बघतो, मी खरोखर मनापासून तिला हाक मारतो। मला बघायचं आहे की खरोखर कृष्णाची इच्छाशक्ती खरी ठरते का सगळं खोटं आहे।
मग दुष्यंत चाललेला असतो. तर इकडे आता कृष्णाजवळ अढळराव हॉस्पिटलमध्ये थांबलेले असतात. आता गावातली काही लोक जी हॉस्पिटलमध्ये नुकतीच आलेली असतात तीसुद्धा बोलताना अढळराव ऐकतात. दुष्यंत सरकारांसारखा नवरा मिळायला भाग्य लागतं. कृष्णा शुद्धीवर यावी ह्यासाठी दुष्यंत सरकार देव्याईच्या मंदिरामध्ये गुडघ्यांवर बसून हातावर दिवा घेऊन चालले आहेत. गुडघ्यांवर चालताना किती त्रास होत असेल त्यांना. आता हे ऐकून अढळराव हे गणपतीच्या फोटोजवळ जातात हॉस्पिटलमधल्या आणि ते तिथं उभे राहून प्रार्थना करत असतात की अजून किती वेळ तुम्ही सगळे माझ्या मुलाची आणि सुनाची परीक्षा पाहणार आहात. लहानपणापासनं माझ्या मुलाला त्याच्या त्या कपटी खोटारड्या आईनं कायम तिच्या तालावर नाचवलं. तिला हवं तितकंच त्याला सांगितलं. ती त्याच्या मनावर कायम चुकीच्या गोष्टी बिंबवल्या आणि माझा पोरगा बी त्या समध्याच्या हारी गेला. या समध्यातनं त्याला बाहेर काढण्यासाठी कृष्णाला त्याच्या आयुष्यात पाठवलं. आत्ता कुठंतरी जाऊन हळूहळू तो या समध्यातनं बाहेर पडत होता. आत्ता कुठंतरी जाऊन त्याच्या मनातली मातीबद्दलची भीती निघून जात होती. आत्ता कुठंतरी हळूहळू का होईना पण तो सगळ्या वाईट गोष्टी मागं सोडून पुढे येत चालला होता. पण आता तू जर कृष्णाला त्याच्यापासून दूर केलंस ना तर मग मात्र काहीच निष्पन्न नाही होणार. त्याबरोबर आता डॉक्टर त्या ठिकाणी आलेले असतात आणि डॉक्टर कृष्णा रांगडे पाटील बरोबर कोण आहे असं विचारतात. त्याबरोबर अढळराव तिकडे येतात आणि म्हणतात म्या आहे, सून आहे माझी ती. त्याबरोबर मग डॉक्टर अढळरावांना सांगतात इट्स अ मिराकलस, तुमची सून शुद्धीवर आली. खरंच जादू झाल्यासारखं म्हणायला हवं, चमत्कार. त्याबरोबर हे ऐकून अढळराव खूप खुश होतात. अढळराव डॉक्टरांना विचारतात आता तिची तब्येत कशी आहे. डॉक्टर सांगतात आता आउट ऑफ डेंजर आहे. त्यावर हे ऐकून अढळरावांना खूपच जास्त बरं वाटतं. लगेच गणपतीच्या फोटोजवळ येऊन ते प्रार्थना करतात आणि म्हणू लागतात की कृष्णाला शुद्धीवर तू आणलंस. खरंच तुझे लई म्हणजे लईच उपकार झाले बघ आणि म्या तुझे उपकार आयुष्यात कधी बी नाही विसरणार. असाच कायम उभा राहा आमच्या मागं. मग अढळराव हे सगळं दुष्यंतला कॉल करून सांगतात की कृष्णा शुद्धीवरती आलेली आहे आणि आता कृष्णाला बरं वाटतंय, तू लवकर कृष्णाला भेटायला हॉस्पिटलला ये. तसा दुष्यंत हॉस्पिटलला येतो. जवळपास 1 आठवडा कृष्णाला हॉस्पिटलमध्ये ठेवल्याच्या नंतर दुष्यंत डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर कृष्णाला आता तुम्ही डिस्चार्ज कधी द्याल, म्हणजे कृष्णा स्टेबल कधीपर्यंत होईल. त्यावर डॉक्टर सांगतात आता ऑलरेडी त्या स्टेबल झालेल्याच आहेत, उद्या तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता. आम्ही स्वतःच उद्या तुम्हाला डिस्चार्ज देणारच होतो. त्यावेळी मग आता कृष्णाला ही गोष्ट समजते की तिला आता डिस्चार्ज मिळणार आहे. पण अजूनही कृष्णाच्या डोक्यात मात्र त्याच सर्व गोष्टी सुरू असतात. त्यामुळे दुष्यंतजवळ ती फारसं बोलत नसते. तिला राहून सतत एकच गोष्ट आठवत असते, ती म्हणजे तिने बघितलेले ते फोटो. दुष्यंतने तिला फसवलं, कसं त्याने तिच्याबरोबर प्रत्येक वेळी खोटं बोलला, कशा तिच्यापासून गोष्टी लपवल्या, ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. आणि या गोष्टी आठवत असल्यामुळे कृष्णा ही खूपच जास्त नाराज असते आणि ती आता दुसरं काहीच म्हणजे दुष्यंतबरोबर बोलतच नसते. ती फक्त इतकाच विचार करत असते की दुष्यंत सरकारांनी मला फसवलं, त्यांनी माझ्यापासून गोष्टी लपवल्या. पण दुष्यंत याने मला गोष्टी सांगितल्या जरी नसल्या तरी आता माझा जीव वाचवण्यासाठी त्याने काय काय केलं हे कृष्णाला ठाऊकच नसतं. आता कृष्णाच्या डिस्चार्जच्या सर्व फॉर्मॅलिटी दुष्यंत कंप्लीट करतो दुसऱ्या दिवशी आणि त्यानंतर आता गाडीमधून तो कृष्णाला घरी घेऊन येतो. घरात आता दुष्यंतने कृष्णाच्या स्वागताची जंगी तयारी करून ठेवायला सांगितलेली असते. कृष्णा आल्याबरोबर बाळजाबाई आता मनात नसलं तरी स्वतःच्या हाताने कृष्णाचं औक्षण करतात, कृष्णाला घरात घेतात. मग आता कृष्णासाठी फुलांच्या पायघड्या वगैरे घातलेल्या असतात. कृष्णा घरात येऊन हॉलमध्ये बसतेच इतक्यात मैनावती बोलू लागते, नाही म्हणजे दुष्यंत कमाल आहे बाबा तुझी, मानलं पाहिजे तुला. नाही म्हणजे रांगडे पाटलांनी आज पावतर जे केलं नाही ते आज तू करून दावलंस, म्हणजे एक नवीन पराक्रमच म्हणायला हवा की. म्हणजे साली आधी घरवाली म्हणतात ते तू करून दावलंस बाबा. आणि तेवढंच नाही, तू तेवढ्यावरच नाही थांबलास तर दोघीसनी बी एकाच घरात ठेवणार आहेस. आता कृष्णा बी इथंच राहणार आणि पूजा बी इथंच राहणार. बाबो दोघीजणी सामनी कशा काय राहू शकणार. आता कृष्णाला किती त्रास होणार या समजा गोष्टींमुळं, तिला किती वाईट वाटणार. असं आता खरं तर मुद्दामूनच पूजा हिच्यासमोर आता म्हणत असते इकडे मैनावती. तर आता हे सगळं मैनावती जेव्हा बोलते तेव्हा दुष्यंतला मात्र मैनावतीचा आता खूपच जास्त राग येतो आणि दुष्यंत मैनावतीला म्हणतो काकी अगं तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का. आणि
तुझ्या माहितीसाठी तुला सांगतो, तुलाच नाही सगळ्याच घरातल्यांना एकदा सांगतो आणि सगळ्यांचा गैरसमज सोबतच दूर करतो. आणि मग तो सगळ्यांना सांगू लागतो की माझं प्रेम कृष्णावर आहे, फक्त कृष्णावर नाही. पूर्वी मला भूतकाळ होता, माझं पूजावर प्रेम होतं, पण आता माझं फक्त कृष्णावर प्रेम आहे. पूजाची लायकी काय आहे आणि पूजा काय कॅटेगरीची मुलगी आहे हे तुम्हाला सगळ्यांना कळालं ना, तर तुम्ही स्वतःच्या हातानेच पूजाला घराबाहेर काढा. आणि आता ते सगळं तुम्हाला समजण्याची वेळ आली. कृष्णा, तुला वाटतं ना की मी पूजाला फसवलं म्हणून, तुला फसवलं म्हणून, तर ऐक. माझं आणि पूजाचं एकमेकांवर प्रेम होतं. मी आणि पूजा एकाच ठिकाणी काम करत होतो. मी पूजाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती मला आवडली. कालांतराने आम्ही एकमेकांबरोबर बोलू लागलो. बोलता बोलता आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मी पूजाला प्रपोज केलं. आमचं रिलेशनशिप एवढं पुढे गेलं की गोष्टी लग्नापर्यंत आल्या. पूजाने मला तिची खोटी ओळख म्हणजेच गौतमी केळकर असं तिचं नाव सांगितलं होतं. गौतमी केळकर हे तिने मला नाव तर सांगितलंच, त्याचबरोबर तिने मला खोटं सांगितलं की तिचे आईवडील युरोपला असतात. युरोपला त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे आणि ते तिथेच राहतात. जर त्यांच्या मुलीचं लग्न माझ्याशी व्हावं अशी माझी इच्छा असली, म्हणजे पूजाशी मला लग्न करायचं असेल, तर मला स्वतःला पहिलं स्टेबल करावं लागेल. माझा काहीतरी स्वतःचा व्यवसाय असायला हवा किंवा काहीही पण स्वतःचं काम असायला हवं. पूजाने हे सांगितल्यानंतरच मला स्वतःचा बिझनेस करावा वाटला. नाही म्हणजे खरं तर मला स्वतःचं काहीतरी सुरू करायचं होतंच, पण या सगळ्यामध्ये मला पूजाने फोर्स केला. तुला आठवतं आहे, मी डेअरी विकायला सांगत होतो आईला, ते मला फायनान्स करता यावा ना आईला यासाठीच, पण त्यावेळी तू मला थांबवलंस. आणि जेव्हा माझ्याकडून पैशांची सोय होत नाही आहे हे पूजाला कळालं, तेव्हा ती तिच्या बॉसबरोबर रहेजाबरोबर राहिली आणि ते सगळं मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं. ते सगळं बघून मला पूजाचा राग आला आणि म्हणूनच मी गावाला आलो. आणि गावाला येऊन बघितलं तर जयकांतचं आणि तुझं लग्न सोडून जयकांत निघून गेला होता. आईला सगळे दोष देत होते आणि म्हणून मी तडकाफडकीने तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण तुझ्याशी लग्न केल्यानंतर कधीच मी इतर कुठल्याही मुलीचा विचार केला नाही, अगदी पूजाचा सुद्धा नाही. हा कालांतरात मला थोडासा त्रास झाला, पण नंतरनं मी सगळ्यातून सावरलो. तुला धोका द्यावा, तुला फसवावं हा विचारसुद्धा कधी माझ्या मनाला शिवला नाही आहे कृष्णा, हे मी खरं बोलतो. त्याबरोबर बाळजाबाईंना आता पूजाचे हे सगळे पराक्रम कळाल्यानंतर बाळजाबाईंना तर खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसलेला असतो. बाळजाबाईंना पश्चाताप होतो की बापरे, काय लायकीच्या पोरीला आपण आपल्या घरात राहायला घेऊन आलो, आपण किती चुकलो हे बाळजाबाईंना कळतं. बाळजाबाई विचार करतात आणि मनातल्या मनातच म्हणू लागतात, नशीब म्या ह्या पूजाला घरात प्रत्येक गोष्टीत इन्वॉल्व नाही केलं. जर ही कृष्णाच्या जागेवर येणार असेल तर मला आत्ताच हिला रोखायला हवं. काही बी झालं तरी ही असली मुलगी माझ्या लेकाच्या आयुष्यात नकोच आहे. त्याबरोबर इकडे आता दुष्यंत म्हणतो, आणि काकी ह्या दोघी एकाच घरात राहतील असं तुला जे काही वाटतंय ना, ते स्पष्टपणे चुकीचं आहे. नाही, कारण काय आहे, कृष्णा आणि पूजा ह्या दोघी बहिणी होत्या. पूजाची तब्येत बरी नव्हती म्हणूनच मी फक्त पूजाला या घरामध्ये राहायला आणलं होतं आणि त्यामुळे आता जर पूजा तिच्या घरी राहायला गेली पूजा अगदी चांगलं झालेली पूजा, त्यामुळे आता पूजाला या घरात राहायला. आता दुष्यंतने पूजाला तू आता इकडनं निघून जा असं म्हटल्यावर पूजा नाटकं करू लागते. अरे पण डी, अजून मी प्रॉपरली बरी झालेली नाही आहे. त्यावर दुष्यंत म्हणतो, हे बघ पूजा, प्लीज मी तुला रिक्वेस्ट करतोय की तू आता इकडनं निघ आणि तुझ्या घरी राहायला जा. आणि राहिला प्रश्न तुझ्या गोळ्या औषधांचा, तर तो कोर्स तू तुझ्या घरी जाऊनसुद्धा कंप्लीट करू शकतेस. तू निघ. पूजा आता नाही म्हणत असते त्यावेळी दुष्यंत पूजाच्या हाताला धरतो आणि पूजाला स्वतःहून घराच्या बाहेर नेऊन सोडतो आणि म्हणतो, प्लीज पूजा, आता तू तुझ्या लिमिट्स क्रॉस केलेल्या आहेस आणि त्यामुळे आता शेवटी तुला तुझ्या घरी जायलाच हवं. त्याबरोबर पूजा म्हणत असते, अरे डी, पण तू हे सगळं का करतोयस, कशासाठी? अरे तुझं माझ्यावर प्रेम होतं आणि मला माहिती आहे की तुझं आजही माझ्यावरती प्रेम आहे. मग जर तुझं प्रेम माझ्यावर आहे, तुला मी आवडते, तर मग तू मला घराबाहेर का काढतोयस, कशासाठी? या भिकारड्या कृष्णासाठी. त्यावेळी मग मात्र दुष्यंतचा पारा चढतो आणि दुष्यंत पूजाला म्हणतो, तू लिमिटपेक्षा जास्त बोलतेस त्यामुळे तू चालती हो. त्याबरोबर पूजा दुष्यंतसमोर हात जोडते आणि म्हणू लागते की डी, अरे असं नको ना वागू, मला घराबाहेर नको काढू, तुझ्याशिवाय माझं कोण आहे? अरे तुझ्याशिवाय माझ्या आयुष्याला काय अर्थ आहे डी, प्लीज समजून घे ना मला.
तू हवायस मला माझ्या आयुष्यात, खरंच कायमस्वरूपी हवायस बाळजाबाई. अहो मी तुम्हाला सांगते प्लीज, अहो तुम्ही तरी डीला समजवा ना, समजून सांगा ना याला, हा जे काही वागतोय ते चुकीचं आहे. ह्या सगळ्याचा काहीही उपयोग नाही आहे आणि अर्थही नाही आहे. अहो याचं प्रेम माझ्यावर आहे, मग हा कृष्णाबरोबर कसा सुखाने संसार करेल? तुम्हाला तुमच्या मुलाचं सुख हवं आहे ना, तुमच्या मुलाचं सुख मी आहे. अहो माझ्यावर प्रेम आहे त्याचं, मग माझ्याबरोबरच सुखाने राहील ना तो. त्यावर बाळजाबाई पूजाला म्हणतात, गप, एकदम गप, आवाज बंद, एक शब्द पण तोंडातनं काढू नकोस हा. पूजा, अगं लाज नाही वाटत तुला हे समज बोलताना? अगं म्या काय समजलो होतो तुला आणि काय निघालीस तू? बरं झालं दुष्यंतानं वेळेप्रसंगी आम्हाला हे समज सांगितलं म्हणून. जर दुष्यंतानं आणि थोडा उशीर केला असता हे समज सांगायला, तर कदाचित काहीतरी चुकीचं घडलं असतं. पण आता जर तू रांगडे पाटलांच्या वाड्याकडं नजर वर करून जरी पाहिलंस का नाही, तरी तुझी गाठ माझ्या हातात आहे. चालती हो इकडनं. दुष्यंत आत चल, दरवाजा लावून घे पहिला, असं म्हणून बाळजाबाई दुष्यंताला घेऊन आत जातात आणि दरवाजा बंद करून घेतात. अशा पद्धतीने आता बाळजाबाईंनी सर्व गोष्टी पूजावरती लोटलेल्या असतात आणि स्वतः मात्र अगदी सेफ राहिलेले असतात, पूजाला सगळ्यात दोषीदार दाखवून. त्यामुळे पूजाला आता बाळजाबाईंचा खूपच जास्त राग आलेला असतो. पूजा म्हणत असते, बाप रे, ह्या बाळजाबाईंइतकी पलटी खाणारी बाई मी आजपर्यंत पाहिलेली नाही आहे. पण यांना काय वाटतंय, मी यांना सुखासुखी सोडून देईन का? यांनी सगळं माझ्यावरती झटकलं आणि मी सगळं काही गुपचूपपणे ऐकून घेईन. नाही बाळजाबाई, तुम्ही खूप मोठ्या गैरसमजात आहे. जर डी माझं होऊ शकणार नसेल ना, तर मी सुद्धा त्या कृष्णाला आणि त्या दुष्यंताला कधीच सुखाने राहून देणार नाही. जर तुम्ही माझी मदत करणार नसाल ना, तर मी डी समोर तुमचा खरा चेहरा आणणारच. तुम्ही मला सगळ्याच्या विलन बनवून स्वतः मात्र सेफ राहताय काय? पण काहीही झालं तरी मी पूजा कोल्हापूर आहे, मी असं होऊ देणार नाही. पूजाला जे हवं असतं ना ते पूजा मिळवतेच, बाय हुक ऑर क्रूक. शेवटी मी पूजा आहे. पूजा दुष्यंत रांगडे पाटील होण्याचं मी स्वप्न पाहिलं आहे आणि माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कुठल्याही हद्दीला उतरू शकते, काहीही लिमिट्स क्रॉस करू शकते. तर इकडे आता दुष्यंतच्या पायाला जे लागलेलं असतं ते सगळं बघून कृष्णाला दुष्यंतची खूपच जास्त दया येते आणि तिला आता कळून चुकतं की खरोखर दुष्यंतचं तिच्यावरतीच प्रेम आहे. म्हणूनच तर तिला बरं वाटावं यासाठी तो गुडघ्यांवर चालला. दुष्यंतचा तो जळालेला हातसुद्धा कृष्णा बघते आणि कृष्णाला आता हे कळून चुकतं की दुष्यंत तिच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही मुलीकडे खरंच बघणार नाही किंवा विचार दुसऱ्या मुलींचा करणार नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. हळद रुसली कुंकू असले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.